नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण हृदयरोग, कारणं आणि उपचार या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अजित मेहता. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर जहांगीर हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणि अनुभवी कार्डिओलॉजिस्ट विभागाचे प्रमुख आहेत. तर त्यांची ओळख करून देताना आम्हाला खास आनंद देखील होतोय, कारण डॉक्टर अजित मेहता हे गेल्या 15 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर अजित मेहता यांनी युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी युरोपची फेलोशिप देखील प्राप्त केलेली आहे. तसंच US येथील सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीग्राफी आणि इंटरव्हेन्शन याची सुद्धा फेलोशिप त्यांनी संपादन केलेली आहे. डॉक्टर अजित मेहता यांचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये सुद्धा लेख प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर डॉक्टर मेहता यांना कोकण रत्न भूषण आणि मणिभाई देसाई या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया 2021 मध्ये झालेल्या हेल्थ आयकॉन या सन्मानानं देखील त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. डॉक्टर मेहता यांच्याबद्दल आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये डॉक्टरांचा खास असा हातखंडा देखील आहे. तर डॉक्टर, आज आपण हृदयरोग, कारणं आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार होतात याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. सगळ्यात आधी तर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसंख्या जितकी आहे तितक्याच प्रमाणामध्ये हृदयाचा त्रास होणाऱ्या देखील लोकांची संख्या आहे. तर यामागे काही खास कारणं? सर्वप्रथम आपण हृदयरोग म्हणजे काय हे जाणून घेऊया. हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नसून याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर आणि त्याच्यामुळे होणारी कारणं म्हणजे त्याच्यामुळे होणारे रोग, पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक किंवा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज ह्या सगळ्यांचा समावेश असतो. आपण जर ह्या गोष्टीचा विचार केला की भारतामध्ये ह्या गोष्टींचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणजे लेटेस्ट सर्वेच्या अनुसार जानेवारी 2021च्या सर्वेच्या अनुसार 25% भारतीय लोक हे हार्ट अटॅक किंवा हायपरटेन्शन किंवा त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कारणांना मृत्युमुखी पडत आहेत आणि हे प्रमाण हे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण बघायला गेलो तर हाय ब्लड प्रेशर. ती हाय ब्लड प्रेशर 30% भारतीय आज हाय ब्लड प्रेशरमुळे रोगीत आहेत आणि ही संख्या झपाट्याने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि एक काळजीची बाब त्याच्यामध्ये अशी आहे की 1/3 ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्या लोकांना माहिती देखील नसते की त्यांना ब्लड प्रेशर आहे, अनलेस दे गो टू अ डॉक्टर फॉर सम पर्टिक्युलर रिझन आणि तिथे त्यांचं ब्लड प्रेशर तपासलं जातं. त्यावेळेला त्यांना कळतं त्यांना ब्लड प्रेशरची लागण झालेली आहे. आणि कधी कधी ही लोक ब्लड प्रेशरमुळे होणारे जे टार्गेट ऑर्गन डॅमेज आहेत, हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअर किंवा किडनी फेल्युअर, ह्याच्याने सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशर हे एकमेकाबरोबर चालणारे आजार आहेत. एवढंच नव्हे तर हे ब्लड प्रेशरच्या काही लोकांना गोळ्या चालू असतात. पण आपण असं नॉट ओन्ली इन इंडिया बट जगभरामध्ये पाहण्यात आलं आहे की फक्त 25 ते 30% लोक जे ब्लड प्रेशरच्या मेडिसिन घेतात ते लोक त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यामध्ये सक्षम आहेत. बट बाकी 70 ते 80% लोकांचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये नसतं. ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. आपण या ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक आणि हार्टच्या रोगाचा जर भारताच्या दृष्टीने विचारपूस केला किंवा त्याच्या दृष्टीने आपण बघितलं तर हे प्रमाण जास्त रिस्की होत चाललं आहे. कारण आपल्यामध्ये जे यंग पॉप्युलेशन आहे ते सुद्धा सिग्निफिकंटली एफेक्ट होत चाललं आहे. आपण जर वेस्टर्न वर्ल्ड किंवा काही एशियन कंट्री, चायना, जपान याचा विचार केला तर त्या कम्पॅरेटिव्हली इंडिया पॉप्युलेशनमध्ये एक 10 ते 15 वर्ष लवकर भारतीय लोकांना हार्ट अटॅक किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम चालू होतो. आणि इतकंच नाही तर हे जे होणारे प्रॉब्लेम आहेत हे लोअर कोलेस्ट्रॉल लेवल्समध्ये होत असतात आणि जे त्यांना जो डिसीज असतो तो फार प्रोग्रेस्ड डिसीज असतो. म्हणजे ज्याला एखादा पेशंट आपल्याकडे, यंग पेशंट आपल्याकडे हार्ट अटॅकनी येतो त्याला जनरली आपण 1 किंवा 2 रक्तवाहिन्या त्याच्या ब्लॉक असतील असं आपण गृहीत धरतो. पण आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये कधी कधी 3ही रक्तवाहिन्या डिफ्यूज डिसीज घेऊन ही लोक येत असतात. आणि ह्या लोकांमध्ये पहिल्या हार्ट अटॅक नंतर किंवा सबसिक्वेंट अटॅक नंतर मृत्यूचे प्रमाण सुद्धा आपल्या केसेसमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. अगदीच. खरं तर हार्ट अटॅक बद्दल बोलत असताना हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आणि याविषयी मार्गदर्शन करत असताना काही मुख्य कारणं देखील असतात का की या कारणांमुळे आपल्याला हार्ट अटॅक होऊ शकतो? हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आहे तर हार्ट अटॅक नेमकं म्हणजे आपण बघायचं असेल तर
ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या हृदयाला ब्लड सप्लाय करतात, हृदयाचं जे पंपिंग चालू असतं, ज्या हृदयाच्या मसल असतात त्यांना जो ब्लड सप्लाय होत असतो, तर हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्याला आपण करोनरी आर्टरीज म्हणतो त्यांनी सप्लाय दिला असतो. पण कधी कधी किंवा जसं माणसाचं वय वाढतं तसं तिथे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन होऊन जातं आणि तुम्ही ह्या डायग्राममध्ये किंवा फिगरमध्ये बघू शकता. तर तिथे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन झाल्यानंतर कधी कधी तो प्लाक रप्चर होऊन तिथे रक्ताची गाठ बनते आणि ती रक्ताची गाठ बनल्यानंतर तिथे रक्तपुरवठा पूर्ण थांबून जातो. तो हृदयाच्या त्या भागाला, हृदयाच्या त्या मसलला रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाचा तो भाग कमकुवत होतो किंवा त्याला ब्लड सप्लाय होत नाही. तर ह्याला आपण थोडक्यात हार्ट अटॅक असं म्हणू शकतो. आणि त्याची कारण जसं एक पर्टिक्युलर वय वाढत जातं तसं हृदयाच्या रक्तवाहिन्या त्याला आपण एक म्हणूया पाईप सारखे असतात. आतमध्ये हळूहळू कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन होऊन त्याचा आतमधला भाग नॅरो होऊन जातो आणि अशी वेळ येतो ज्याला रक्तपुरवठा 70 ते 80% बंद झाला असतो. त्यावेळेला पेशंटला हे हार्ट रिलेटेड सिम्पटम चालू होतात. त्याची प्रामुख्याने कारणं आपण विचार करायला गेलो तर आपण 2 भागामध्ये डिवाइड करूया. एक म्हणजे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि दुसरं म्हणजे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स आपण हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने काही प्रमाणात कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे जे रिस्क फॅक्टर्स आपण आपल्या बियॉन्ड आहेत किंवा आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, स्थूलपणा, हाय कोलेस्ट्रॉल लेवल, एक्सेसिव्ह स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव किंवा महत्त्वाचं म्हणजे इनअप्रोप्रिएट डाएट किंवा आजकालच्या धगधगत्या जीवनामध्ये होणारा स्ट्रेस, हे सगळे रिस्क फॅक्टर्स हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत. जे आपण म्हटलं, जे आपण आचरणात आणलं तर आपण नक्की काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो आणि हार्ट अटॅकचा इन्सिडन्स आपण नक्की कमी करू शकतो. ॲज अपोज रिस्क फॅक्टर्स विच आर नॉन मॉडिफायबल आर एज. जसं माणसाचं वय वाढत जातं तसं त्यांचं इन्सिडन्स ऑफ हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक हे वाढतच जातात. तर त्याप्रमाणे ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे एज हे करणं. तर दुसरं म्हणजे सेक्स. असं मानलं जातं, सायन्स असं सांगतं की अप टू मेनोपॉज, जोपर्यंत महिलांमध्ये मासिक पाळी चालू असते तोपर्यंत दे आर हॉर्मोनली वेल प्रोटेक्टेड. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे फार कमी प्रमाणात असतं. अनलेस त्या महिलांमध्ये डायबिटीज, थायरॉइड किंवा हायपरटेन्शन किंवा काही लोक आजकाल आपण बघतो स्मोकिंगच्या सुद्धा आहारी चाललेली आहेत, हे असेल तर त्यांना सुद्धा ह्या चाइल्ड बेरिंग एज ग्रुपमध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण बघतो ते फॅमिली हिस्ट्री, म्हणजे ज्याला आपण अनुवांशिकता म्हणतो. अनुवांशिकता आपण ऐकलं असेल की हायपरटेन्शन, डायबिटीज आणि हार्ट डिसीज हे अनुवांशिकरित्या सुद्धा फॅमिलीजमध्ये येतात. तर आपण 2 फॅमिलीज कम्पेअर केल्या ज्याच्यामध्ये अनुवांशिकता आहे आणि दुसऱ्यामध्ये नाही. तर ज्या फॅमिलीमध्ये अनुवांशिकता ऑफ हार्ट डिसीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे त्यांच्यामध्ये हार्टपासून होणारे प्रॉब्लेम हे प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळून येतात. अगदीच. खरं तर हार्ट अटॅक येण्यापूर्वीची जी काही मुख्य कारणं आहेत ती तुम्ही सांगितली. मात्र ज्यांना स्वतःची काळजी घ्यायची आहे किंवा काही गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण हार्ट अटॅक पासून स्वतःचा बचाव देखील करू शकतो. तर मग अशी कोणती गोष्ट आहे किंवा असं आपण काय करू शकतो की स्वतःचा बचाव आपल्याला करता येऊ शकतो? बेसिकली हार्ट अटॅकची लक्षणं आपण जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. ते सुद्धा मी सांगेन आपण 1-2 प्रकारे बघू शकतो. एका व्यक्तीला किंवा ज्या लोकांना अक्यूट हार्ट अटॅक आला आहे त्यांची लक्षणं थोडी वेगळी असणार आहेत आणि ज्या लोकांना आपण स्टेबल अंजायना किंवा अनस्टेबल अंजायना आहे त्यांची लक्षणं थोडीफार वेगळी असणार आहेत. ज्या लोकांना अक्यूट हार्ट अटॅक आहे त्यांना आपण सर्वसाधारण लोकांकडून ऐकलं असेल टिपिकल चेस्ट पेन, जे आपण म्हणतो छातीच्या डाव्या साईडला हृदय असतं तिथे टिपिकल चेस्ट पेन होणं आणि ते पेन लेफ्ट हँडमध्ये रेडिएट होणं, हे टिपिकल कार्डियक पेन झालं. पण याच बरोबर सगळ्यांनी हे जाणून घेणं तेवढंच आवश्यक आहे की अटिपिकल चेस्ट पेन किंवा अटिपिकल अंजायनल पेन सुद्धा बऱ्याच 30 ते 40 लोकांमध्ये होत असतं. हे स्पेशली फिमेल्स किंवा ओबीज इंडिव्हिज्युअल किंवा एल्डरली पॉप्युलेशन ह्या लोकांमध्ये फार कॉमनली आढळून येतं. आणि ते सिम्पटम्स म्हणजे मळमळणे किंवा अतिशय ॲसिडिटी होणे, की त्या व्यक्तीला पूर्वी अशी कधी ॲसिडिटी झाली नव्हती आणि त्यांनी पॅन्टोसिड घेतली किंवा काही मेडिसिन घेतल्या त्यानंतर सुद्धा त्यांची ॲसिडिटी रिलीव्ह झालेली नाही आहे, किंवा एक्सेसिव्ह स्वेटिंग होणं, किंवा ह्या लोकांना कधी जॉ पेन होणं, बायलॅटरल शोल्डर पेन होणं, बॅकएक होणं, ही अशी हार्ट अटॅकची किंवा एक्सेसिव्ह ब्रेथलेसनेस म्हणजे दम लागणं ही हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. पण त्याचबरोबर
एखाद्या व्यक्तीला सपोज त्याची रक्तवाहिनी 70-80% बंद असेल तर त्याला हे सिम्पटम सगळे येतील असं नाहीये. त्यांना मेनली सिम्पटम्स हे एक्झर्शनल कुठल्याही कारणाचा म्हणजे बीट मेंटल और फिजिकल स्ट्रेस झाला की त्यांना ते सिम्पटम्स म्हणजे काय, चालताना छाती भरून येणे किंवा दम लागणे किंवा ह्या लोकांना चालताना जॉ पेन होणं किंवा गळा आवळून आल्यासारखे वाटणे. काही लोकांना तर चालताना फक्त दात दुखू लागतात त्यांचे किंवा चालताना फक्त बायलॅटरल शोल्डर पेन, खांदे दुखी होतं किंवा बॅकिक होतं. तुम्ही थांबलात थोडा वेळ, पेशंट थोडा वेळ थांबला की ते सिम्पटम्स रिलीव्ह होतात आणि परत तुम्ही चालायला लागलात की ते सिम्पटम्स परत चालू होतात. म्हणजे टिपिकल अंजायनल पेन आपण असं म्हणतो आणि हे जनरली आपण अनस्टेबल अंजायना आणि स्टेबल अंजायना ह्या कॅटेगरीमध्ये त्याला आपण मोडतो. आणि ज्या लोकांना अक्यूट हार्ट अटॅक आहे त्यांचे सिम्पटम्स स्लाइटली वेगळे असतात दॅन दिस पीपल. अगदीच. मात्र आपण जसं बघतो की अलीकडच्या काळामध्ये सुप्रसिद्ध व्यक्ती असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारा व्यक्ती असेल, त्यांना अचानक हार्ट अटॅक येतो आणि दुर्दैवानं त्यांना मृत्युमुखी देखील पडावं लागतं. तर यामागे काही खास कारणं असू शकतात का? कारण म्हणजे आपण ह्या गोष्टीला आपण सडन कार्डियक डेथ असं म्हणतो. म्हणजे बाय डेफिनेशन सडन आणि ॲब्रप्ट लॉस ऑफ कॉन्शियसनेस विच इज फॉलोड बाय इव्हेंच्युअली डेथ विदिन 1 hour ऑफ ऑनसेट ऑफ द सिम्पटम, ज्याला सडन कार्डियक डेथ असं म्हणतो. तर आपण त्याच्या मागचं सायन्स बघायला गेलो तर असं आढळलेलं आहे की ज्या 40 ते 50% लोकांमध्ये जे हु आर डाईड ऑफ सडन कार्डियक डेथ त्यांना 1 ते 2 आठवडे पूर्वी स्पेशली पुरुषांमध्ये चेस्ट पेन किंवा अनइझीनेस असे सिम्पटम्स होते किंवा महिलांमध्ये चालताना ब्रेथलेसनेस होणं किंवा अनइझी वाटणं हे सिम्पटम्स ह्या लोकांमध्ये होत होते. पण प्रायबली बऱ्याच वेळेला ही लोक ते निग्लेक्ट करतात किंवा ते ॲसिडिटी आहे किंवा मसल पेन आहे असा त्याचा विचार करतात आणि ते पास इट ऑन ॲज अ ॲसिडिटी और मसल पेन सिम्पटम. त्यामुळे ते अनफॉर्च्युनेटली ह्या सडन कार्डियक डेथला बळी पडतात. बट इथे मी एक महत्त्वाचा पॉईंट सांगू इच्छितो की एक कार्डिओलॉजीमध्ये गोल्डन आवर नावाची आम्ही गोष्ट नेहमी सगळ्यांना सांगत असतो. त्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला जे अनटुवर्ड सिम्पटम्स होतात, जे सिम्पटम्स तुम्हाला पूर्वी कधी एक्सपिरियन्स तुम्ही कोणी केलेले नसतात आणि असे सिम्पटम्स व्हायला लागले इवन द मिडल ऑफ द नाईट, तरी त्या पर्सननी त्या व्यक्तीनी तुरंत हॉस्पिटलला जाऊन ECG करून त्याची शहानिशा करणं आवश्यक आहे. की मी आता जे 2-3 एपिसोड किंवा जे इन्सिडेंट ऐकले त्याच्यामध्ये असंच होतं की त्या व्यक्तीला रात्री थोडंसं अनइझी वाटलं, त्याने ॲसिडिटी मेडिसिन घेऊन झोपी गेला आणि सकाळी पेशंट उठलाच नाही. पण तोच जो व्यक्ती रात्री जाऊन त्यांनी ECG केला असता किंवा अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटल ICU मध्ये ॲडमिट झाला असता तर ती सडन डेथ आपण नक्की टाळू शकलो असतो. या सडन डेथ आपण पूर्णपणे आपण टाळू शकतो असं नाहीये, पण काही प्रमाणात नक्की आपण डेथ रेट्स कमी करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी आपण मीडिया, न्यूजपेपर ह्याच्या थ्रू अवेअरनेस वाढवायला पाहिजे. वेस्टर्न वर्ल्डमध्ये जागोजागी डिफिब्रिलेटर अवेलेबल असतात. लोकांनी बघितले असतील हे सगळे डिफिब्रिलेटर, तर हे अवेलेबल असतात, त्याचा यूज करायला पाहिजे. किंवा कधी कधी आपण सिम्पल CPR मेजर्स हे काही लोकांनी शिकून ठेवायला पाहिजेत की एखादा व्यक्ती पब्लिकमध्ये सडनली पडला आहे तर त्याचा हार्ट कसं चालू करायला पाहिजे किंवा यू शुड कॉल फॉर सम हेल्प आणि रश हिम टू द नियरेस्ट हॉस्पिटल. आणि आपल्याला हे जाणणं सुद्धा आवश्यक आहे, भारतामध्ये 7 ते 8 लाख लोक रोज दरवर्षी सडन कार्डियक डेथला मृत्युमुखी पडत असतात. अगदीच. मात्र हृदयरोग टाळण्यासाठी किंवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील काही गोष्टी आहेत किंवा कोणत्या चाचण्या आहेत त्या आपण जर आधीच केल्या तर आपण हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करू शकतो? आता ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर बोलण्यासारखं खूप आहे. काय चाचण्या केल्या पाहिजेत आणि कुठल्या चाचण्या आपण करणं आवश्यक आहे. पण ह्याचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. ज्या लोकांना हार्ट रिलेटेड सिम्पटम्स काही नाही आहेत किंवा ज्यांना काही रिस्क फॅक्टर्स, आता आपण जसे बघितले डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा बाकी काही रिस्क फॅक्टर्स नाही आहेत, ह्या लोकांनी आपल्या डॉक्टरकडे जाऊन रुटीन इन्व्हेस्टिगेशन, ब्लड टेस्ट, हिस्ट्री, फिजिकल एक्झामिनेशन आणि रुटीन टेस्ट लाईक एकोकार्डिओग्राफी, ECG. एकोकार्डिओग्राफीमध्ये आपल्याला हृदयाचं पंपिंग कसं आहे किंवा हृदयाच्या झडपा कशा व्यवस्थित चालू आहेत हे कळू शकतं. हे एक क्लास ऑफ कॅटेगरी ऑफ पीपल झाले. आणि दुसरे कॅटेगरी ऑफ पीपल असे झाले ज्यांना एज मोर दॅन 40 आहे किंवा ज्यांना काही रिस्क फॅक्टर्स आहे किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे. तर ह्या लोकांमध्ये किंवा काही लोकांमध्ये त्याच्या सिम्पटम्स असतील तर तुमच्या डॉक्टरांना डिसाईड करू दे काय प्रकारच्या अप्रोप्रिएट टेस्ट तुमच्यासाठी योग्य आहेत. पण सर्वसाधारणपणे ह्या लोकांसाठी आपण आयदर स्ट्रेस टेस्ट किंवा स्ट्रेस थॅलियम किंवा CT करोनरी अँजिओग्राफी किंवा कन्व्हेन्शनल जी आपण गोल्ड स्टँडर्ड समजतो कॅथेटर अँजिओग्राफी ह्या
पद्धतीचा वापर करू शकतो टू रूल आउट एनी हार्ट रिलेटेड ब्लॉकेजेस और हार्टची कंडिशन कसं आहे बघण्यासाठी. अगदीच. त्यामुळे हृदयासंदर्भात जर तुम्हालाही कोणताही त्रास होत असेल तर लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी थेट संपर्क करू शकतात आणि डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन देखील मिळवू शकतात. डॉक्टर, हृदयविकाराचे जे रुग्ण आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि या उपचारांमध्ये देखील काही पर्याय आता उपलब्ध आहेत का? आपण असा विचार केला, एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा त्याला चेस्ट पेन झालं तर त्यांनी माझ्या दृष्टीने जवळपासच्या एक मोठ्या हॉस्पिटलला जिथे त्याला अंडर वन कव्हर पूर्ण कार्डियाक रिलेटेड ट्रीटमेंट होईल असं जर तुमच्या शेजारी हॉस्पिटल उपलब्ध असेल तर तिथे जाऊन ट्रीटमेंट घेणं हे कधीही योग्य राहील. तर अशा ठिकाणी गेल्यानंतर ECG वरती बऱ्याच वेळेला आपल्याला कळून येतं की पेशंटला हार्ट अटॅक आहे की नाही. अनफॉर्च्युनेटली कुठल्या पेशंटला हार्ट अटॅक आला आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर जनरली अशा पेशंटला आम्ही 2 प्रकारची ट्रीटमेंट ऑप्शन देत असतो. एक म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट किंवा सेकंड म्हणजे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, ज्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी असं म्हणतो. तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण जनरली ह्या पेशंटना थ्रॉम्बोलायटिक थेरपी, तिथे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे जो रक्तपुरवठा थांबलेला असतो तो डिझॉल्व करण्यासाठी आपण थ्रॉम्बोलायटिक थेरपी पेशंटला जनरली ऑफर करतो. पण ही ट्रीटमेंट सुद्धा जनरली पहिल्या 3 ते 6 तासात जर पेशंटला चेस्ट पेन झाल्यापासून पेशंट आपल्याकडे आला तर त्याचा उपयोग पेशंटला होऊ शकतो. बियॉन्ड दॅट त्याचा खूपसा पेशंटला उपयोग होत नाही. पण आजकाल आपण ऐकलं असेल पेशंट टर्शरी केअर सेंटर किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर विथ हार्ट अटॅक त्याला इमिजिएटली अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दॅट इज सपोजिटली अ गोल्ड स्टँडर्ड. सपोज पेशंट तुम्ही एका टर्शरी सेंटरमध्ये हार्ट अटॅकचा पेशंट आपला गेला आहे तर त्याला इमिजिएटली कॅथलॅबमध्ये रश करून आपण अँजिओग्राफी करून कुठली रक्तवाहिनी आहे बंद आहे हे बघतो आणि त्याच्यानंतर आपण ती रक्तवाहिनी ब्लड क्लॉट सक्शन करून तिथे आपण मेडिकेटेड स्टेंट टाकून रक्तपुरवठा पूर्ववित चालू करतो, त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. त्यामुळे एक म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट विथ थ्रॉम्बोलायटिक थेरपी आणि सेकंड म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी. बऱ्याच वेळा असं होतं की ह्या लोकांची आपण अँजिओग्राफी केल्यानंतर आपल्याला असं आढळून येतं की त्यांच्या रक्तवाहिनींमध्ये बऱ्याच रक्तवाहिनींमध्ये ब्लॉक आहे. तर ह्या पेशंटना मग आपण बायपास सर्जरीचं ऑप्शन अवेलेबल करून देऊ शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर एखाद्या पेशंटची आपण ब्लड थिनर मेडिकेशननी आपण ट्रीटमेंट दिली किंवा अँजिओप्लास्टी नंतर त्यांची ट्रीटमेंट झाली तर त्याच्यानंतरचे जे कार्डियाक रिहॅबिलिटेशन आहे किंवा त्यांचं काउन्सिलिंग आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकनी तो बरा झाला तर त्याचे नंतर येणारे 100 प्रश्न, माझं जीवन हे पूर्वीवत राहणार आहे का, माझं मॅरिड लाईफ तसंच राहणार आहे का, मी ही ॲक्टिव्हिटी करू शकतो का, की मला थोडंसं बेड बाउंड आणि हाऊस बाउंड राहावं लागणार आहे. हे जे काउन्सिलिंग आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता जहांगीरला वी हॅव अ सेपरेट कार्डियाक रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट जिथे आम्ही पेशंटचं वारंवार काउन्सिलिंग करत असतो की तुमचं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ गोईंग अहेड इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज ही लोक सायकोलॉजिकली आणि मेंटली अतिशय डिस्टर्ब होऊन जातात. स्पेशली ही जो प्रक्रिया किंवा हार्ट अटॅक हा यंग इंडिव्हिज्युअलमध्ये झाला तर त्यांचं लाईफ हे पुढे जाऊन खूप मोठं आहे आणि त्यांना आपण हे वेळोवेळी काउन्सिलिंग नाही केलं तर ते मेंटली किंवा सायकोलॉजिकली फार डिस्टर्ब होऊन जातात. अगदीच. त्यामुळे उपचारांसोबत कुठेतरी त्या पेशंटचा विश्वास आणि त्याचा जो कॉन्फिडन्स कुठेतरी कमी झालेला आहे तो देखील कॉन्फिडन्स त्यांना देण्याचं काम आपल्याकडून होत असतं. हृदयरोगासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण हृदयरोग कारणं आणि उपचार पद्धती या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अजित मेहता. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खरं तर हृदयरोगापासून आपण स्वतःचा कसा बचाव करू शकतो, कोणत्या चाचण्या करायला हव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र तुम्ही कोरोनरी प्रक्रियेसाठी आणि तुमच्या रेडियल अप्रोचसाठी देखील सुप्रसिद्ध आहात. तर नेमक्या या ट्रीटमेंटमध्ये फरक काय असतो याबद्दल काय सांगाल? मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवत आहे. आपण अँजिओग्राफी आणि प्लास्टिक कशी होते, म्हणजे ज्याला एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो त्यावेळेला त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत आपण आयदर रेडियल म्हणजे ट्रान्स रेडियल हाताच्या रक्तवाहिनीमार्फत किंवा पायाच्या रक्तवाहिनीमार्फत ज्याला आपण ट्रान्सफिमोरल रूट म्हणतो अशा 2 प्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो.
महत्त्वाचं म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल आर ट्रेंड ट्रान्सफिमोरल म्हणजे पायातनं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणं, पण मागच्या दशकामध्ये ट्रान्स रेडियल हातातून अँजिओग्राफी आणि प्लास्टिक करायची पद्धत ही झपाट्याने विकसित होत आहे. आणि ही ॲक्च्युली विचार केला तर ही पेशंट फ्रेंडली जास्त आहे. कारण हातातून अँजिओग्राफी आपण केली तर त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा कॉम्प्लिकेशन रेट्स किंवा होणारे लिकेज प्रॉब्लेम किंवा तिथनं जे ब्लड लिकेज होऊ शकतं किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनचे हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला ट्रान्स रेडियल हातातून केलेल्या अँजिओग्राफीमध्ये मिनिमम प्रमाणात सापडतात ॲज कम्पेअर टू पायातनं केलेल्या अँजिओग्राफीमध्ये. स्पेशली ज्याला आपण एल्डरली पॉप्युलेशन किंवा ओबीज पीपल किंवा ज्या लोकांना स्पाईनचा त्रास आहे, ते जास्त वेळ फ्लॅट झोपू शकत नाहीत, अशा लोकांमध्ये रेडियल अप्रोच इज अ बून फॉर देम. कारण रेडियल अप्रोचमधनं हातातनं अँजिओग्राफी केल्यानंतर पेशंट कॅन वॉक फ्रॉम द कॅथलॅब टेबल टू हिज बेड टू हिज रूम. आणि ट्रान्सफिमोरल म्हणजे पायातनं केलेल्या अँजिओग्राफीमध्ये पेशंटला 6 ते 8 तास झोपून ठेवावं लागतं आणि 8 ते 10 तास पेशंटला पाय हलवायचा नसतो. आणि त्यामुळे कधी कधी पीपल हू हॅव व्हेरी पुअर हार्ट पंपिंग, ज्यांना खूप फ्लॅट झोपता येत नाही, त्यांना आपल्याला थोडंसं प्रॉपअप करावं लागतं. ह्या सगळ्या लोकांमध्ये ट्रान्स रेडियल हातातनं केलेली अँजिओग्राफी ही कधीही सोयीस्कर पडते. दुसरं महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो हॉस्पिटल स्टे आहे हातातनं केलेल्या अँजिओग्राफी प्लास्टीमध्ये तो फार मिनिमम आहे. म्हणजे इनफॅक्ट मला आता मागच्या 6 महिन्यात आठवतं माझे मोस्ट ऑफ द पेशंट्स ज्यांची आपण अँजिओग्राफी प्लास्टी केलेली आहे बिकॉज ऑफ करोना किंवा कोविड पॅन्डेमिकमुळे त्यांना हॉस्पिटल स्टे मिनिमम ठेवायचा असतो. तर आज आपण अँजिओग्राफी केली, अँजिओप्लास्टी केली तर सेकंड डे पेशंट कॅन बी डिस्चार्ज फ्रॉम दी हॉस्पिटल ऑल्सो. सो हे नक्की ट्रान्स रेडियल फायदे आहेत. पण हे सगळं करत असताना आपण सेफ्टी हे कुठेही कॉम्प्रोमाइज न होता आपण ह्या सगळ्या प्रक्रिया करू शकतो. त्यामुळे आजकाल आम्ही जहांगीरला तर 90-95% ऑफ अवर ऑल प्रोसिजर्स आर थ्रू ट्रान्स रेडियल हातातनं आम्ही करतो. अगदीच. हृदयरोगापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर अत्याधुनिक पद्धतीने देखील उपचार होतात. केवळ आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायचंय, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय आणि नक्कीच आपण उपचार करू शकतो. या विषयासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.